इयत्ता 9वी विषय भूमिती गणित भाग 2 द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुण 40 वेळ 2 तास। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 भूमिती गुण 40 वेळ 2 तास। प्रश्न क्रमांक 1A, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा। विद्यार्थी मित्रांनो, इथे उत्तरं थेट दिलेली आहेत। प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे ए परिवर्तुळ। प्रश्न क्रमांक 2चे उत्तर आहे सी 24 वर्गमुळात 2 सेंटीमीटर। प्रश्न क्रमांक 3चे उत्तर आहे ए पी आणि टी। प्रश्न क्रमांक 4चे उत्तर आहे 4 पाय आर वर्ग। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। प्रश्न क्रमांक 1A, बहुपर्यायी प्रश्नांची काही उत्तरं इथे सोडवून दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1B, पुढील उपप्रश्न सोडवा कोणतेही 4। प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 या चारही प्रश्नांची उत्तरं पुढे आपल्याला थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1B, पुढील उपप्रश्न सोडवा याबाबतची या चारही प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। प्रश्न क्रमांक 2A, पुढील उपप्रश्न सोडवा कोणतेही 2 गुण 4। विद्यार्थी मित्रांनो, एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी हा पहिला प्रश्न काळजीपूर्वक पहा। तसेच इथे आपल्याला दुसरा प्रश्नसुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा काळजीपूर्वक पहा। त्यानंतर आपल्याला इथे हा तिसरा प्रश्न दिलेला आहे, तो सुद्धा काळजीपूर्वक पहा। विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिलेली आहेत, ती पहा। प्रश्न क्रमांक 2A मधील प्रश्न क्रमांक 1, एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20 सेंटीमीटर व उंची 14 सेंटीमीटर आहे, तर त्या वृत्तचितीचे घनफळ काढा। इथे पाय बरोबर 22 सप्तमांश घ्या। विद्यार्थी मित्रांनो, दिलेले उत्तर काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 2A मधील प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 या दोन्ही प्रश्नांची उत्तरं इथे आपल्याला थेट दिलेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा। प्रश्न क्रमांक 2B, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा गुण 8। विद्यार्थी मित्रांनो, इथे एकूण 5 उपप्रश्न दिलेले आहेत आणि या 5ही उपप्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक सोडवा। प्रश्न क्रमांक 2B मधील प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 या दोन्ही प्रश्नांची उत्तरं इथे थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 ची उत्तरं पुढे दिली आहेत। प्रश्न क्रमांक 2B मधील प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 याबाबतचे उत्तर इथे दिले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक उत्तरे पहा। पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 याबाबतची उत्तरं दिली आहेत। प्रश्न क्रमांक 2B मधील प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 याबाबतची उत्तरं इथे थेट दिली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक पहा आणि सराव करा। प्रश्न क्रमांक 3A, पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा गुण 8। विद्यार्थी मित्रांनो, इथे एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा। याबाबतची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिलेली आहेत, ती पहा। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेल्या पेपरचा चांगला अभ्यास करा। या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 3A मधील प्रश्न क्रमांक 1 याबाबतचे उत्तर इथे आपल्याला दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। तसेच प्रश्न क्रमांक 3A मधील प्रश्न क्रमांक 3चे उत्तर आपल्याला इथे सोडवून दिलेले आहे, ते सुद्धा पहा। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। प्रश्न क्रमांक 3B, कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा गुण 6। विद्यार्थी मित्रांनो, इथे एकूण 4 उपप्रश्न दिलेले आहेत, त्या चारही प्रश्नांची उत्तरं आपण काळजीपूर्वक पहा। विद्यार्थी मित्रांनो, या चारही प्रश्नांची उत्तरं आपण पुढे थेट दिली आहेत, ती पहा। प्रश्न क्रमांक 3B मधील प्रश्न क्रमांक 1चे उत्तर इथे आपल्याला दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नासाठी आपल्याला 3 गुण मिळतील। प्रश्न क्रमांक 2 याबाबतचे उत्तर इथे आपल्याला थेट दिलेले आहे, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 हा आलेखावर आधारित प्रश्न आहे. आपल्याला इथे आलेख काढून दिलेला आहे, तो सुद्धा काळजीपूर्वक पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. प्रश्न क्रमांक 4चे उत्तर आपल्याला इथे दिलेले आहे, ते सुद्धा पहा. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरचा चांगला सराव करा. प्रश्न क्रमांक 4 कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा, गुण 8. यामध्ये एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत. तसेच प्रश्न क्रमांक 5 कोणतेही एक उपप्रश्न सोडवा, गुण 3. इथे आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 4 मधील प्रश्न क्रमांक 1, एका गोलाची त्रिज्या 4 सेंटीमीटर असल्यास त्या गोलाचे वक्र पृष्ठफळ आणि गोलाचे घनफळ काढा. पायाबरोबर 3.14 घ्या. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा. इथे आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा दिलेले आहे, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांचा चांगला सराव करा, म्हणजे आपल्याला चांगले गुण मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न हा असा आहे, खालील समीकरणाचा आलेख काढा. 3x - y = 0. इथे आपल्याला आलेख काढून दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आलेख काढण्याचा सराव करा. प्रश्न क्रमांक 5 मधील प्रश्न क्रमांक 1, एका शंकूचे घनफळ 1232 सेंटीमीटरचा वर्ग व उंची 24 सेंटीमीटर आहे, तर त्या शंकूचे वक्र पृष्ठफळ काढा. पायाबरोबर 22/7. विद्यार्थी मित्रांनो, इथे उत्तर सोडवून दिलेले आहे, ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 5 मधील प्रश्न क्रमांक 2, खालील समीकरणांचे आलेख काढा. 1, x = 3, 2, y = -5 आणि 3, x + 2 = 0. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला आलेख काढून दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर सरावासाठी दिला आहे. आपल्या या चॅनलवर सर्व विषयांचे पेपर दिलेले आहेत, ते पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.